देवेंद्र फडणवीसांकडून बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याचं समर्थन करण्यात येत आहे। बटेंगे तो कटेंगे हा योगींचा नारा चुकीचा नाही असं फडणवीस म्हणतात। बटेंगे तो कटेंगे हा देशाचा इतिहास आहे असं देखील फडणवीसांचं म्हणणं आहे। या नाऱ्याला ज्यांच्याकडून विरोध केला जातोय त्यांना जनतेचं सेंटिमेंट लक्षात आलेलं नाही असं फडणवीस म्हणतात। मैं तो योगी जी के नारे में कोई गलत बात नहीं देखता। इस देश का इतिहास देखिए, जब जब ये देश जातियों में बटा, प्रांतों में बटा, समुदायों में बटा, तब तक ये देश गुलाम हुआ। देश भी कटा और व्यक्ति भी कटे। इसलिए बटेंगे तो कटेंगे, ये इस देश का इतिहास रहा है। और मैं समझ नहीं पाता हूं कि अगर कोई ये कहता है कि बांटिए मत और बटिए मत, तो इसमें ऑब्जेक्शन लेने की क्या बात है। बटेंगे तो कटेंगे, इसका अर्थ समाज को एकत्रित रखना है और मुझे लगता है इसमें कोई गलत बात नहीं है। धर्म युद्ध की संकल्पना हमारे यहाँ क्या है? धर्म युद्ध की संकल्पना यह है कि यतो धर्मा ततो जया। ये धर्म युद्ध है हमारे यहाँ। जहां सत्य है वहां विजय है। ये असत्य की लड़ाई लड़ रहे हैं, हमको सत्य की लड़ाई इनके खिलाफ लड़नी पड़ेगी। ये धर्म युद्ध है हमारा। हमने ऐसा थोड़ी कहा हिंदू धर्म युद्ध लड़ो, हमने कहा धर्म युद्ध लड़ना पड़ेगा। आता बातमी महायुती संदर्भातली आहे। मराठा समाजातील 80% जनता हिंदुत्ववादी आहे। विधानसभेत मराठा समाज महायुतीच्या बाजूने उभा राहील असं फडणवीस म्हणतात। मराठा समाजाची मला सहानुभूती आहे असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी हे विधान केलंय। एकीकडे फडणवीस असं म्हणत असताना दुसरीकडे दादांनी मात्र वेगळा सूर आळवलेला आहे। अजितदादांनी महाराष्ट्रात जातीच्या आधारे मतदान होत नाही असं म्हटलेलं आहे। पाहूया नेमकी काय महायुतीत वेगवेगळी वक्तव्य पाहायला मिळत आहेत। मराठा समाजातील 80% जनता हिंदुत्ववादी असून 20% पुरोगामी असावेत। विधानसभा निवडणुकीत मराठा समाज महायुतीच्या बाजूने ठामपणे उभा राहील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीकडून मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला असंही फडणवीस म्हणतात। मराठा समाजाला आरक्षण, सारथी संस्था, समाजाच्या मंडळांना भरीव आर्थिक तरतूद यामुळे मराठा समाजाची मला सहानुभूतीच मिळाली आहे। तर दुसरीकडे दादांचा मात्र बदलता अंदाज पाहायला मिळतोय। घटना क्रमांक 1 पहा, महायुतीत दादा कसे वेगळे सूर आळवतात ते आपण पाहतोय। भाजपचा विरोध झुगारून अजित पवार यांनी नवाब मलिकांना तिकीट दिलं। त्यानंतर मलिकांच्या प्रचारात सहभागी झालेली नव्हती भाजप, पण दादा प्रचारात सहभागी झाले, रॅलीत सहभाग घेतला। भाजपकडून मलिकांवर देशद्रोहाचा आरोप होता। दादांनी मात्र मलिकांची पाठराखण केली। देशद्रोहाचा आरोप कुठे सिद्ध झाला असा सवाल उपस्थित केला। बटेंगे तो कटेंगे भाजपचा नारा योग्य पद्धतीने रवी राणांना समज द्यावी असा दादांनी फडणवीसांना सल्ला दिलाय। तर दुसरीकडे जातीच्या फॅक्टरवर सुद्धा आता दादा वेगळा सूर आळवताना दिसताय। या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्यासोबत बाळासाहेब सराटे जोडले गेलेले आहेत। बाळासाहेब, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। फडणवीस म्हणतायत की 80% मराठा समाज हिंदुत्ववादी आहे, मराठा समाजाची मला सहानुभूती आहे। वास्तविक राजकारणी आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, त्यामुळे ते काही म्हणू शकतात। परंतु मराठा समाज हा हिंदू धर्माभिमानी आहे यात काही संशय नाही। परंतु राजकीय दृष्ट्या म्हणून तो भाजपला मतदान करील असा काही त्यातली स्थिती नाहीये।
देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की 80% मराठ्यांची त्यांना सहानुभूती आहे, तर पहिल्यांदा आमचा प्रश्न आहे की तुम्ही स्वतः हिंदुत्ववादी आहात का? कारण अलीकडच्या काळामध्ये त्यांचं जे गळ्यात घालायचं तो रुमाल आहे, त्याचा रंग भगवानी जाऊन पिवळा झालेला आहे. हिरवा आणि पिवळा अशा रंगाचे त्यांचे जे आता दुपट्टे किंवा उपरणे दिसतात गळ्यामध्ये, म्हणजे त्यांना हिंदुत्वापेक्षा ओबीसीकरण जास्ती महत्वाचं वाटायला लागलेलं आहे. आणि हिंदुत्व हा भाजपचा डीएनए आहे असं नाही म्हणाले ते, ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे असं म्हणाले. आणि मराठ्यांकडून कशी अपेक्षा करतात सहानुभूतीची? त्यामुळे मराठा समाज हा हिंदू धर्माभिमानी आहे, परंतु फडणवीस साहेब ज्या पद्धतीने ओबीसी करतात त्याचा फटका त्यांना बसणार आहे. आणि मराठा समाजामध्ये तीव्र भावना त्यांच्याबद्दल आहे की ते मराठ्यांना एकटं पाडतात, ओबीसीचं पोलरायझेशन करतात आणि मराठा समाजाला दूर ढकलण्याचा प्रयत्न करतात. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सहानुभूती मराठा समाजामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल त्या प्रमाणात नाहीये, परंतु धर्माभिमानी हिंदू मराठा समाज आहे यात काही संशय नाही. अगदी, पण त्यांचं असंही म्हणणं आहे की मराठा समाजातील 80% जनता ही हिंदुत्ववादी असल्यामुळे ती आपल्या बाजूने आहे, म्हणजे महायुतीच्या बाजूने आहे, असं फडणवीसांचं म्हणणं आहे. परंतु हिंदू धर्माचा अभिमान असणं हा वेगळा विषय आहे. सेक्युलरिझम मानणारा हिंदू धर्म आहे, त्यामुळे हिंदू धर्माचा अभिमान मराठ्यांना आहेच, त्यात काही संशयच नाही. परंतु भाजपचं ज्या पद्धतीचं हिंदुत्व आहे ते जर जाती जातीत विभागणी करणारा असेल, म्हणजे ब्राह्मणिझम ते म्हणाले की मी ब्राह्मण आहे म्हणून आम्हाला त्रास होतो, किंवा ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे, मग त्यावेळेला मराठा समाजाबद्दलचं हिंदुत्व त्यांचं जागृत नसतं. मराठा समाज जर हिंदुत्ववादी आहे आणि फडणवीसांचाच समाज आहे, तर त्यांनी मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होऊ दिला नसता ना. मुळामध्ये हे जे ओबीसी आणि मराठा वेगळं करून बघणं, जसं हरियाणा पॅटर्नचं बीजेपी जे ढोल वाजवते, मग त्यांनी असा ढोल का वाजवावा? जाट आणि ओबीसी तर हिंदूच आहेत ना. म्हणजे सबंध हिंदू समाजाची एकी ही जर भाजपची संकल्पना असेल तर मग ओबीसी आणि मराठा वेगळे कसे होऊ शकतात? मुळात आमचं याच्याबद्दलच आक्षेप आहे की तुम्ही हिंदुत्ववादी आहात का? आहात तर मराठा ओबीसी वेगळे करून का बघता मग? अगदी अगदी, धन्यवाद बाळासाहेबजी आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.